प्रेरणा रिंकू महादेव राजगुरू हिंचा जन्म 3 जून 2001 रोजी महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील अकलूज या छोट्याशा गावात झाला. मध्यमवर्गीय कुटुंबातील ही मुलगी लहानपणापासूनच अभ्यासू, कलात्मक आणि जिद्दी स्वभावाची होती. तिचे वडील महादेव राजगुरू शिक्षण क्षेत्राशी संबंधित असून त्यांनी रिंकूला शिस्त, मेहनत आणि साधेपणाचं मूल शिकवलं. रिंकूनं शालेय शिक्षण अकलूज जवळच्या शाळेतून घेतले, तर कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण टेंभुर्णी येथील जय तुळजाभवानी आर्ट्स अँड सायन्स ज्युनियर आश्रम कॉलेजमधून पूर्ण केला. 2016 मध्ये अवघ्या 14व्या वर्षी रिंकूनं नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या मराठी चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. आडची ही तिची व्यक्तिरेखा महाराष्ट्राच्या जनमानसावर इतकी खोलवर परिणाम करत गेली की रिंकू एका रात्रीतलाच सुपरस्टार बनले. सैराटनं केवळ व्यावसायिक यशच मिळवलं नाही, तर समाजातील जातीभेद, विषमता, स्त्री पुरुष संघर्ष यावरही प्रभावी भाष्य केलं. या भूमिकेसाठी रिंकूला 63व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात विशेष उल्लेख, 2017च्या फिल्मफेअर मराठी पुरस्कारात सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट नमोदित अभिनेत्री तसेच जी तिने पुरस्कार मिळाले. विशेष बाब म्हणजे तिने सैराटच्या कन्नड रिमेकमध्ये म्हणजेच वेब सिरीजमध्ये काम करण्यासाठी संवाद सुरू केले. अभिनयासोबतच तिने स्वतःला नव्या स्वरूपात सादर करण्यासाठी अभिनय कार्यशाळा, शरीर फिटनेस, नृत्य, संवादाभ्यास यावरही भर दिला. एका मुलाखतीत तिने सांगितलं होतं की माझ्यासाठी अभिनय ही केवळ प्रसिद्धीची साधना नाही, तर एक सामाजिक जबाबदारी आहे. ती महिला सबलीकरण, ग्रामीण शिक्षण आणि किशोरवयीन मुलींसाठी प्रेरणा म्हणूनही काम करावी, ही तिची आंतरिक इच्छा आहे. त्यानंतरही रिंकूने हार न मानता अभिनय कौशल्य सुधारत राहिली. 2020 मध्ये तिने 100 या हॉटस्टारवरील ॲक्शन कॉमेडी वेबसिरीजमधून डिजिटल माध्यमात पदार्पण केलं. येथे लारा दत्तासोबत ती भू ही कॉन्स्टेबल दे गुप्तखबरी याचा प्रवास दाखवण्यात आला. पुढे 2021 मध्ये झी5 वरील 200 हल्ला हो या वेबसिरीजमध्ये तिने सामाजिक अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या युवतीची भूमिका साकारली. 2022 मध्ये तिने बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत जून धन चित्रपटातून प्रवेश केला. नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात रिंकूची भूमिका झोपडपट्टीतील विद्यार्थिनीची होती, जी फुटबॉलच्या माध्यमातून परिवर्तन घडवते. 2023 मध्ये आलेल्या झिम्मा 2 या चित्रपटात तिने एक आत्मशोध असलेल्या मुलीची भूमिका साकारली, जी प्रेक्षक आणि समीक्षक दोघांनीही भरभरून स्वीकारली. या चित्रपटाने तिनं पुन्हा एकदा यशाच्या शिखरावर नेलं. अभिनय क्षेत्रातील यशानंतरही रिंकू अत्यंत नम्र राहिली आहे. प्रसिद्धीमुळे ती काढून महिलांच्या आरोग्य, शिक्षण आणि आत्मनिर्भरतेबद्दल जागरूकता निर्माण करणारे कार्यक्रम स्वीकारले. तिने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जाऊन बालिका दिन, शाळा चलो अभियान, बेटी बचाओ बेटी पढाओ यांसारख्या मोहिमेस आपली उपस्थिती नोंदवली आहे. याशिवाय तिने काही NGO आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याने आर्थिक दुर्बल गटांतील मुलींसाठी डिजिटल शिक्षणाची सत्र सुरू करण्याच्या उपक्रमालाही हातभार लावला आहे. तिला वाटतंय की प्रसिद्धीचा उपयोग जर केवळ स्वतःची जाहिरात करण्यापुरता केला तर ते अपूर्ण कार्य ठरते, पण जर ती प्रसिद्धी समाजोपयोगी कामात वापरली तर ती खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण होते. अभिनय, शिक्षण आणि सामाजिक बांधिलकी यांच्यात समतोल राखणारी रिंकू ही आजच्या तरुणीला एक प्रेरणास्थान ठरली आहे. तिने केवळ कॅमेरासमोर नव्हे तर समाजाच्या आरशातही स्वतःचं प्रतिबिंब उमटवलं आहे. याच प्रेरणेतून ती अनेक शाळा, महाविद्यालयांमध्ये संवाद सत्रांद्वारे आपल्या अनुभवांची देवाणघेवाण करते. रिंकूने स्वतःच्या लौकिकाला ओळखून भूमिका निवडायला सुरुवात केली असून ती केवळ हिरोईन म्हणून नव्हे तर एक परिपक्व अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांसमोर यायची धडपड करताय. तिच्या आगामी प्रकल्पांमध्ये एक ऐतिहासिक मराठी चित्रपट, एक बायोपिक आणि एक आंतरराष्ट्रीय सहनिर्माण वेब सिरीज यांचा समावेश आहे, ज्यातून तिचा वेगळा आणि अधिक सशक्त पैलू रसिकांसमोर येईल. अभिनयाच्या पलीकडे रिंकूचा एक वेगळा शांत आणि मननाची स्वभाव आहे. तिला वाचनाची आवड असून ती वेळ मिळेल तेव्हा मराठी वाङ्मय, आत्मकथन, सामाजिक विषयांवरील लेख संगीताविषयी आस्था आहे. एका मुलाखतीत तिने स्पष्ट सांगितलं होतं की मी मराठी संस्कृतीची विद्यार्थी आहे. अभिनय हा एक भाग आहे, पण माझं मूळ आहे ते माझ्या मातीत. तिचं हे मातीशी जुळलेलं नातं तिला जमिनीवर ठेवतं आणि तिच्या अभिनयात एक अस्सलपणा निर्माण करतं. हीच गोष्ट आजच्या जमान्यात खूप दुर्मिळ झालीये. प्रसिद्धी असूनही नम्रपणा, यश असूनही मेहनतीचा ध्यास आणि ओळख असूनही स्वत्व टिकवण्याची जिद्द. त्यामुळे रिंकू राजगुरू ही केवळ सैराटची आर्ची न राहता आजच्या तरुण अभिनेत्रींसाठी एक आदर्श घडवती आहे, जिचं स्वप्न केवळ मोठं दिसण्याचं नाही तर मोठं बनण्याचं आहे.
रिंकू राजगुरूच्या आगामी प्रकल्पांविषयी बोलायचं झालं तर सध्या ती मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत काही महत्त्वाच्या मतलब व चित्रपट व वेब सिरीजमध्ये काम करत आहे. विशेषतः एका ऐतिहासिक बायोपिकमध्ये ती एक कणखर सामाजिक कार्यकर्त्याची भूमिका साकारतीये, ज्यासाठी तिने विशेष प्रशिक्षण घेतलं आहे. या तलवारबाजी, घोडेस्वारी आणि भाषण तलवी शिकावी लागली. या व्यतिरिक्त एक सामाजिक थरारवर सोशल किलर आणि एक रोमॅन्टिक कॉमेडी वेबसिरीजही ती करीत आहे. या तिची एक नेगळी खालकी रोल किंवा मॉडल लुकमध्ये बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळेल. या विविध प्रकल्पांतून ती एक अभिनेत्री स्वभावाने एक प्रायोगिक कलाकार म्हणूनही पुढे खेळते आहे. तिच्या आवाजात आत्मविश्वास आहे, नजरेत तश्यता आहे आणि कृतीत सामाजिक मान आहे. हेच गुणांशेष तिच्या कार्यकिर्दीला आहे एका अभिनेत्रीच्या चौकटी बाहेर नेऊन एका ज्ञानजरूरी करणाऱ्या व्यक्तिमत्वात परिवर्तित करतात. यामुळे ती चित्रपट चित्रात केवळ एक यशस्वी कलाकार म्हणून न राहता समाजातही आदरणी पहिली जाते. रिंकू राजगुरूच्या कार्यस्थितीला आणखी एक महत्वाचा पल्ले म्हणजे ती की स्वतःवर सातत्याने मेहनत घेण्याची वृत्ती. सहसा का यशस्वी चित्रपट आणि ते आपले लक्षवेधी पात्र मेलन हंटर अनेक कलाकार एका फिल्म डाटातात मात्र रिंकूने त्या यशाचा आधार घेऊन त्यांच्याशी शिंदडकता नवनवीन भूमिका स्वीकारता मार्ग निवडला. तिने केवळ ग्लॅमरस प्रेमकथाच्या पारंपरिक भूमिकांना अवलंबून न राहता तर बियाछटांची ते पात्र स्वीकारली. मध्ये खजान